जिथे इज्जत नाही तिथे थांबणं म्हणजे स्वतःचा अपमान. कधीही आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करू नका. बोलावलं नाही तर जाऊ नका. कदर नसेल तर दूर व्हा. इज्जत मिळत नसेल तर बोलणं थांबवा. गरज असेल तेव्हाच आठवण काढली तर हसून टाळा. नेहमी तुम्हीच पुढाकार घेत असाल तर थांबा. कोणी ऐकत नसेल तर समजावून सोडा. वागणूक बदलली तर नातं बदला. साथ देत नसतील तर एकट्याने चालायला शिका. नेहमी दुर्लक्ष होत असेल तर पाहणं सोडा. जो वेळेवर येत नाही त्याच्यावर वेळ वाया घालवू नका. तुमचं नाव घ्यायला संकोच करतात तर त्यांना मनातून काढून टाका. अपमान करत असतील तर हसून कडेला व्हा. फक्त स्वार्थासाठी येतात तर त्यांचा स्वार्थ पूर्ण करा आणि दूर व्हा. पुन्हा पुन्हा परीक्षा घेत असतील तर एकदा माफ करा पण नंतर शेवटचा निरोप द्या. तुम्हालाच चूक ठरवत असतील तर शांत राहा पण दूर राहा. लक्षात ठेवा, हरामाची कमाई आणि दुसऱ्याची बाई चांगल्या खास माणसालाही उद्ध्वस्त करते. ही दुनिया अशीच आहे मित्रांनो. मदत करणाऱ्यांना विसरते आणि फसवणाऱ्यांना कायम लक्षात ठेवते. पोटात गेलेलं विष एका माणसाला मारतं पण कानात गेलेलं विष शेकडो लोकांना मारतं. सायकल आणि आयुष्य दोन्ही तेव्हाच चांगलं चालतं जेव्हा त्यात चेन असते. माणूस मर्यादा विसरला तर अशा माणसाला विसरणं हे स्वतःचा स्वाभिमान वाचवणं असतं. आज माणूसही शेअर मार्केटसारखा झाला आहे. कधी कोण किती घसरेल सांगता येत नाही. ज्यांनी स्वतःला झोकून दिलं त्यांना जगाने गुगलवर शोधलं. माणूस सर्वात जास्त अपमानित आपल्या आवडत्या माणसाकडूनच होतो. वेळ नूरालाही बेनूर करते आणि फकीरालाही हजूर करते. वेळेची किंमत ओळखा, ती कोळशालाही कोहिनूर बनवते. गरजेपेक्षा जास्त कोणाशी जोडले पण तुमच्या आनंदालाच हिरावून घेतं. विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर कुणाला प्रश्नच पडू नये. गुंतागुंत ही गोड असू शकते याची जलेबी हे उदाहरण आहे. नेहमी हसत राहा. या जगात काहीही सोपं नाही. एक श्वास घ्यायचा असेल तर आधीचा श्वास सोडावा लागतो. आपल्या ध्येयासाठी जोशपूर्ण आणि जिद्दी बना. विश्वास ठेवा, परिश्रमाचं फळ यशच असतं. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे पहा आणि जगायचं असेल तर पुढे पहा. लोकांना वाटतं मी चांगलं करावं पण त्यांच्यापेक्षा चांगलं करावं असं त्यांना नको असतं. या आयुष्याला हात नसतात पण कधीकधी अशी झापड मारते की आयुष्य लक्षात राहतं. कपड्यांची मॅचिंग केली तर फक्त शरीर सुंदर दिसतं आणि नात्यांची आणि परिस्थितीची मॅचिंग जमवा, संपूर्ण आयुष्य सुंदर होईल. एखाद्या परिस्थितीत योग्य शब्द नसतील तर फक्त हसा. शब्द गुंतवू शकतात पण हसू नेहमी काम करतं. हसू वाटल्याने वेदना आपोआप कमी होतात. गुपचूप केलेली मदतच खरी असते. चांगले लोक नेहमी जिंकतीलच असं नाही पण त्यांची हारही सन्मानाची असते. आयुष्य सोपं करायचं असेल तर विचार हलके ठेवा. जो स्वतःशी खरं बोलतो त्याला जगाची भीती वाटत नाही. मन मोठं ठेवा, जग आपोआप छोटं वाटेल. काहीच कायमचं नसतं, ना दुःख ना सुख. आयुष्य परिपूर्ण नसतं पण सुंदर नक्की असू शकतं. नम्रतेतही ताकद असते, फक्त समजायला वेळ लागतो. काही